अरे मी तर म्हणतो त्या भीमरावच्या समाजातल्या लोकांना कोणी तरी विष आणून द्या, मग मरतील सगळेच्या सगळे एकत्र. कोणी आमच्यावर संशय पण नाही घेणार. सांगून टाकू प्लेग मध्ये मेले. अहो तेच तर, जावई मेल्यानंतर देखील रामजीची अक्कल ठिकाणावर आलेली दिसत नाहीये. त्याच्या मुलापैकी 1-2 जण मेलेत ना, तर गोष्ट त्याच्या लक्षात येईल. शेठजी, 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 तुमचा मुलगा ध्रुव बॉम्बेवरून परत आलाय. काय? बॉम्बेवरनं परत आला? होय, यो हाय कुठं? तो आपल्या झोपडीच्या बाहेरच आहे. चला की. चला चला. बाबा, आई, अरे हे काय? आम्ही इथंच तुमच्या समध्यांसाठी जेवण बनवणार आहोत. आणि बाबा, तुम्हीच तर म्हणला होता ना की आम्ही मागून मदत करणारे सैनिक आहोत. मग आम्हाला आमची जबाबदारी कळली आहे, मग आम्ही हे समद घेऊन आलो. लय चांगलं काम केलं. हे बघा, आपण समद्यांसाठी जेवण बनवायला इथंच कुठेतरी चूल मांडू आणि समदे म्हणून जेवण बनवू. पण खरंच लय चांगलं काम केलं. रामजी भाऊ, रामजी भाऊ, ध्रुव बॉम्बेवरून परत आलाय. तू ठीक तर आहे ना? चला बघून येऊया. तुम्ही लोक फक्त बाळादादाला बोलवून आणा. अरे तो येईल बेटा, पण तू बॉम्बेवरनं आला कधी? बाबा, तुम्ही माझ्या जवळ नका येऊ. तुम्ही लांब राहा माझ्यापासून, लांब राहा. ध्रुव, तू ठीक आहेस ना? माझ्या जवळ नका येऊ. भीम, लांब हो माझ्यापासून. भीम, मला प्लेग झालाय. शेठजी, मागवा, तुमच्या पोराला प्लेग झालाय. बॉम्बेच्या डॉक्टरांनी सांगितलंय की आता मी जास्त वेळ जगू नाही शकत. म्हणून मी विचार केला की जर मरायचंच आहे तर इथे आपल्या गावी येऊन मरू, त्या लोकांच्या मध्ये मरू ज्या लोकांनी जिवंतपणी माझा अंतिम संस्कार केलाय, आणि अशा लोकांजवळ मरू ज्यांच्यासोबत जगून आयुष्यभराचं प्रेम मिळालंय. ठीक होईल बघ. नाही भी, माझ्या जवळ नको येऊ. मुंबईवरून इथवर आलो हेच खूप आहे. बस तुम्ही लोक बाळादादाला बोलवून आणा. त्याची बस एकदा माफी मागायची आहे. उगाच काही बोलू नकोस. चल इस्पितळात, समजा ठीक होईल बघ. चल. पुढे जाणार काय? प्लेग झालाय त्याला, मागवा. हे याच्या पापांचं प्रायश्चित्त आहे. याच्या आत्म्याच्या शांतीसाठी तुम्ही सगळं काही केलंय. याचे पाप तुम्हाला देखील लागतील शेठजी, आणि मग तुम्हाला देखील प्लेग होईल. जाऊ द्या, मी त्याला एकटं सोडून नाही जाऊ शकत. हात सोडा माझा. हे वरच्यानं दिलेली शिक्षा आहे शेठजी, जी तुमच्या पोराला मिळाली ती त्याला भोगावीच लागल ना. तुम्ही विसरू नका, तुम्ही कुठल्या समाजातले आहात शेठजी. अरे पण माझा मुलगा आहे रे तो, मी त्याला असं नाही सोडू शकत. सोड मला शेठजी. मनावर दगड ठेवा. नियतीला कोणी मात देऊ शकत नाही सेठजी. जे होत आहे, जे होऊन राहिलंय त्याला कोणी थांबवू शकत नाही सेठजी. तुम्ही इथं चला, नाही तर तुम्हाला पण प्लेग होईल. चला सेठजी, चला. तुम्ही अशा गोष्टी करताय.
ह्या याला सर्वात महत्वाचं आहे ध्रुवचा इलाज करणं. आणि तुम्ही पंडित या रोगाच्या नावाखाली देवाला उगाच बदनाम नका करू. चला सेठजी, चला या लोकांच्या गोष्टीत नका येऊ. चला 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 मला प्लेग होईल. चला सेठजी, अरे चला. थांबू नका इथे. कळत नाही का तुम्हाला? अहो चला, चला, सांभाळा चला. स्वतःला. बाबा ध्रुव, लवकर काहीतरी करावं लागेल. याला घोंगडीमध्ये लपेटून इस्पितळात घेऊन जाऊया. आई, बरं झालं भीम आणि रामजी माझ्या मुलाला दवाखान्यात घेऊन जात आहे. तेव्हा माझ्या मुलाला वाचव रे. मी 2.5 किलोचा प्रसाद चढवीन तुला. बस एक वेळा माझ्या मुलाला वाचव रे. खूपच स्वार्थी माणूस आहे शेठजी तुम्ही. आपल्याच जातीतल्या लोकांना इस्पितळात जाण्यापासून अडवत राहिलात आणि भीमरावनं त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही त्याच्याच माग प्लेग झालेल्या रोग्याला पळवलं. आणि आज जेव्हा तुमचा मुलगा इस्पितळात जात होता तेव्हा नाही थांबवलं. तुमच्या डोळ्यांमध्ये बघून असं वाटतंय शेठजी की आज तुम्हाला त्या गोष्टीचं समाधान आहे की आज तुमचा मुलगा इस्पितळात जातोय, त्यामुळे तो कदाचित वाचल बी. बघ कुलकर्णी, ही माझी वैयक्तिक बाब आहे. ध्रुव माझा मुलगा आहे. ती गोष्ट वेगळी आहे की भीमरावने आणि रामजीने माझ्या विरुद्ध भडकवून त्याला आपल्याकडे केलं. पण मी हे पण नाही विसरू शकत की मी कुठल्या समाजात राहतो. त्याच्या विरुद्ध जाऊन मी आपला धर्म भ्रष्ट करू शकत नाही. मला समजतंय शेठजी. आणि असं समजा की तुमच्यापेक्षा बी लय समजतंय, कारण माझा सुद्धा याच जातीशी संबंध आहे. मी समजू शकतो की आपण किती कूटनीती करणारे आहे, जे आपल्या फायद्याच्या हिशोबाने गोष्टी समजवतो. कारण काटा बी आपलाच असेल आणि छापा बी आपलाच. बरं हे सोडून द्या समजा. जर आता बी तुमच्या डोक्यामध्ये आणि मनामध्ये थोडी बी माणुसकी असेल ना तर जावा आणि त्या रामजीच्या कुटुंबाचा आभार माना. मी त्या लोकांना धन्यवाद देणार आहे. अरे जर ते लोक नसते तर माझा मुलगा ध्रुव माझ्या जवळ असता. माझ्यासाठी सगळेच्या सगळे गुन्हेगार आहेत. कोणाला माफ करणार नाही मी, कोणालाच नाही. आणि तू म्हणतोयस मी त्यांना धन्यवाद देऊ? हे बघ कुलकर्णी, तुला मी बरेच वेळा समजून सांगितलंय, माझ्या समोर फालतू गोष्टी करायच्या नाहीत. कळलं ना? आता चल निघित ना. एकीकडे यांच्यासारखी लोक
ज्यांना आभार मानायला सुद्धा कमीपणा वाटतोय. अनेक रामजीचं कुटुंब आहे की प्लेग सारखा रोग झाला असताना बी यांच्या मुलाला इस्पितळात घेऊन गेले आहेत. लवकर लवकर चला. डॉक्टर साहेब, ध्रुव, डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब, सांभाळ. डॉक्टर साहेब, जरा ह्याला बघा. हा तुमच्याच जातीचा आहे, तुम्ही याला बघू शकता. फक्त याचा इलाज करा आणि याला बरं करा. नाही डॉक्टर, नाही. हा आमच्या जातीचा नाहीये. आधी होता, पण याच्या कर्मामुळे आम्ही याला जातीच्या बाहेर काढलं होतं. आता हा अस्पृश्य लोकांमध्ये सहभागी झालाय, म्हणून तुम्ही याला बघायचं नाही. हे लोक बघून घेतील त्याला. बघतात तर हेच लोक आहेत. आम्ही तर ह्यांना फक्त इंजेक्शन देतोय आणि स्वतःचं शुद्धीकरणही करतोय. ए बाजूला हो, चल बाजूला बाजूला ऐक. बघा डॉक्टर, आतापर्यंत जे झालं ते झालं, पण आता नाही करायचं, समजलं? इथं याचा जीव चाललाय आणि तुम्ही असे समजा बोलताय. जाऊ दे भीम, हे लोक अशाच गोष्टी करण्यासाठी बनले आहेत. मी बघतो, इंजेक्शन मी देतो. असं नाही होऊ शकत रामजी. हे लोक इथे असताना मी इंजेक्शन नाही देऊ शकत. मी तुम्हाला याची औषधं देतो, तुम्ही त्याला खाऊ घाला. हा वाचला तर त्याचं नशीब. जा लवकर जा. पुरंजन, खाटेची व्यवस्था कर. वय तुम्ही दोघं सुद्धा खूप चांगला बाजा वाजवता. आम्ही विचार विनिमय करून असं ठरवलं आहे की आमच्या सोबत बॉम्बेला ध्रुव येईल. तुझा मोठा भाऊ बाळा ध्रुवपेक्षा खूप जास्त चांगला बाजा वाजवतो. आणि ही गोष्ट फक्त आम्हीच नाही, इंग्रज अधिकाऱ्यांना पण माहिती आहे. भीमबाळ, इधर ये पुढे. भीमाबाई, जरा पाणी आण. बाळा बाळा, तू दवाखान्यात गेला होतास का रे? अं? ध्रुवची भेट घेतलीस का तू? कशी तब्येत आहे त्याची आता? बोल ना, बोलत का नाहीयेस? चुकीचं वागून त्याला पाठवलं होतं ना मुंबईला. झाला त्याला प्लेग. स्वतःच जाऊन बघा आता तो जिवंत आहे की मेलाय ते. मला काय विचारताय? अरे माणुसकी नावाची गोष्ट आहे की नाही? तुझ्यासोबत तो बाजा वाजवत होता ना, असं कसं बोलू शकतो तू? एकत्र वाजवत होतो, पण आता तो इंग्रजांबरोबर जाऊन इंग्रजांच्या बँड मध्ये वाजवतो. ज्याला जायचं होतं तो तर इथंच थांबला.
तेव्हा माणुसकी नाही दिसली. जातीचा खेळ खेळून पाठवलं ना त्याला. आता स्वतः जाऊन का नाही बघत मग? काय फायदा या समाजाचा आणि या जातीचा, जो स्वतःच्याच मुलाकडे जायला तुम्हाला थांबवतो. आता तुम्ही जा इकडनं, मला कोणाशीच काही बोलायचं नाही. जा. ध्रुबाळा डोळ उघड. ध्रुबाळा, अरे डोळ उघड ना. बाबा, काय झालं ध्रुवला? ठीक आहे ना ध्रुव? डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, यो डोळं का उघडत नाही? त्याचा जीव वाचणं तर अवघड आहे रामजी. डॉक्टर साहेब, तुम्ही तर डॉक्टर आहात, लवकर काहीतरी करा की. नाही डॉक्टर, तू स्पर्श नाही करायचा त्याला. हे बघ, शेठजी पण इथे आलेत. जर हा एक बाप असून समाज आणि धर्माच्या मर्यादेसाठी सगळं काही बघू शकतो, मग तू सुद्धा सगळं फक्त बघायचं, स्पर्श करायचा नाही. डॉक्टर साहेब, बाळादादा, तो इथे बसला वय. मला वाटतं ध्रुव नाही वाचत आता. चल ना, माफ कर आता त्याला एकदा. बाळादादा, मला वाटतं ध्रुव आता शेवटचा श्वास घेतोय. काय माहित तो यासाठीच गावी परत आलाय, म्हणजे तुझी माफी मागेल. बाळादादा, ध्रुव आपला भाऊ तर नाहीये, पण भावापेक्षा कमी पण नाहीये ना. तो तुला गुरु मानतो. जर त्याला माहित असतं की त्याच्या बापाने विश्वासघात करून त्याला पाठवलंय, तर तो बॉम्बे कधीच गेला नसता. बाळादादा, बाळादादा, काही एवढं छोटं मन आहे तुझं? काय तू त्याच्या बापाची शिक्षा त्याला देशील? बाळादादा, चल ना. असं वाटतं ध्रुव आता नाही वाचायचा. चल ना बाळादादा. अरे बाळादादा, बाळादादा. तू ना अतरंगी आहेस ध्रुव. तुझं आयुष्य एकदम वेगळंच आहे. हो, माझ्यासोबत ना नेहमी विचित्रच गोष्टी घडतात. हे झाड बघतोयस? हा, याच्यात काय आहे? माझा जीव. माहितीये बाळादादा, मी जेव्हा छोटा होतो ना, तेव्हा ना माझी तब्येत कमी खराब व्हायची, आणि जेव्हा व्हायची तेव्हा फार गंभीर व्हायची. तेव्हा वैद्य पण आशा सोडत होते. तेव्हा माझी आई ना या खास झाडाची कडवी पानं आणि हळद एकत्र वाटून माझ्या छातीवर लावायची. त्याने मी एकदम बरा व्हायचो. तर मग तेव्हा तुझी आई काय बोलायची? माझी आई म्हणायची की माझं हृदय ना गोड आणि कमकुवत आहे, म्हणजे ही कडू पानं माझ्या गोड हृदयाला कडू बनवत असतील, आणि हळद माझ्या कमकुवत हृदयाला मजबूत. पण आता मला असं वाटतंय, हे माझ्या आईने प्रेमाने बनवलेलं औषधच होतं, ज्याने मी बरा होत होतो. होऊ शकतं. प्रत्येक आईचं आपल्या पोरासाठी वेगवेगळं औषध असतं. जसं माझी आई मला आलं देते,
माझी बाजा बी वाचवायचा आहे ना.